पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्यामधील असा एक तालुका आहे ज्या तालुक्यामध्ये निसर्ग वातावरण शांत, मनाला मंत्रमुक्त करणारा वातावरण आहे, म्हणजेच आंबेगाव तालुका. आंबेगाव तालुका हे पूर्णपणे निसर्गाने वेधलेला आहे. त्याच निसर्गाच्या खुशीत वसलेलं आहे एका डोंगर माथ्यावर वेळेश्वर हे मंदिर. वेळेश्वर हे मंदिर महादेवाचं आहे आणि इथलं शांत वातावरण एकदम मनाला विश्रांती देणार आहे. एका बोगद्याच्या आतमध्ये एक गुप्त जागा आहे आणि या गुप्त जागेमध्ये आपल्या महादेवांची मूर्ती दिसून येते. संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ पुढे बघा. तर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा भटकण्यासाठी आलो आहोत. आज आपण एका ऐतिहासिक स्थळाला भेट देणार आहोत, म्हणजे वेळेश्वर या मंदिराला. वेळेश्वर हे मंदिर पूर्णपणे प्राचीन काळातील हेमाडपंथी संस्कृतीमधील आहे. हे मंदिर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये आहे. वेळेश्वर वेळेश्वर हे मंदिर पुण्यापासून 70 किलोमीटर अंतरावर तर घोडेगाव पासून फक्त 11 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. वेळेश्वर वेळेश्वर मंदिर एका डोंगर माथ्यावरती आहे, जिथला निसर्ग वातावरण अगदी सुंदर दिसतो. वेळेश्वर हे मंदिर महादेवाचं आहे, जेथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते आणि भाविकांची प्रचंड गर्दी असते. हे मंदिर ट्रेकिंगसाठी लोकप्रिय मानले जाते. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर एक पिंड दिसून येते. बाहेरील भागास नंदी दिसून येतो. या मंदिराजवळ आल्यावर असं भास होतो की जणू काही आपलं छोटस महाबळेश्वरच आहे. मंदिराच्या साईडलाच आई कलमजाई देवीचे मंदिर आहे. काही नक्षीकाम आपल्याला म्हणजेच वेळेश्वर हे नाव कोरलेलं आपल्याला दगडावरती दिसून येते.
सायंकाळचे 6 वाजले होते. सूर्य मावळत होता, पण अगदी स्वर्गात आहे की काय असा भास होत होता. इतकं सुंदर वातावरण मी तर माझ्या जीवनामध्ये पहिल्यांदाच अनुभवत होतो. ही जागा तर आम्हाला पण माहिती नव्हती, पण योगायोगाने इथले गावकरी आम्हाला भेटले. त्यांनी ही गुफा दाखवली. ही गुफा प्राचीन कालीन असून दगडाच्या आतमध्ये कोरलेली दिसते. गुफेच्या आतमध्ये सर्वात अगोदर दत्तांची मूर्ती दिसून येते, तर थोडस आतमध्ये गेल्यानंतर पुन्हा महादेवाची मूर्ती दिसते. मित्रांनो, आता मी व्हिडिओ इथेच थांबवतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा.